नमस्कार, सोनाली रेसिपीजमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आषाढ महिना चालू आहे, तर तळणीचा पदार्थ हा झालाच पाहिजे. मी कापण्याची रेसिपी शेअर करत आहे. चला तर सुरुवात करूया. इथं पाऊण वाटी गूळ मी घेतलेला आहे बारीक करून. याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे एकदम बारीक गॅसवर. गुळाचा पाक बनवायचा नाही, गॅस मोठा करायचा नाही. एकदम बारीक गॅसवर आपल्याला हा फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे. गॅस बंद करत आहे मी. आता हे थंड होईपर्यंत आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि 1 चमचा बडीशेप मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर एका बाउलमध्ये मी 2 वाटी गच्च भरून पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. आता याच्यानंतर मी चणा डाळीचं पीठ 3 चमचे घेणार आहे. आता याच्यामध्ये मी तुपाचं 2 चमचे तूप गरम करून मोहन घालणार आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. तर इथे मी तुपाचं मोहन घातलेलं आहे. आता हे गरम असल्यामुळे मी स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिक्स करून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण मिठामुळे आपली चव कापण्याची व्यवस्थित बॅलन्स होते. आणि आपण बडीशेप आणि वेलची जी वाटून घेतली होती ती गाळणीच्या मदतीने बघा व्यवस्थित मी पूड याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि हे चाळून राहिलेलं जे आहे ते तुम्ही चहामध्ये वापरू शकता. सोबतच मी 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जायफळ सुद्धा किसून घालायचं आहे, कारण जायफळ घातल्यामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या अजून खूप सुंदर चवीला लागतात. आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यानंतर बघा, गुळाचं पाणी आपलं हे थंड झालेलं आहे. आता हे मी एका गाळणीने एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहे, कारण गुळामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते गाळणीच्या मदतीने गाळले जातात. याच्यासाठी हे पहिल्यांदा आपण गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी पूर्ण थंड करायचं आहे. बघा, आता याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. खाण्याच्या सोड्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या टम्म फुगणार आहेत आणि मऊ होणार आहेत. याच्यासाठी खाण्याचा सोडा याच्यात महत्त्वाचा घालायचा आहे. याच्यानंतर पुन्हा एकदा मी हाताने पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. याच्यानंतर आता थोडं थोडं गुळाचं पाणी पिठामध्ये ॲड करत जायचं आहे आणि व्यवस्थित हाताने मळायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, कारण जास्त पाणी घातल्यावर पीठ हे पातळ होण्याची शक्यता असते. आपल्याला पीठ पातळ करायचं नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला कापण्याचं पीठ मळायचं आहे. आषाढ महिना म्हटला की आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ हे आवर्जून केले जातात. त्याच्यामध्ये हा एक पदार्थ आहे कापण्या. खूप सुंदर लागतात कापण्या. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर बघा, थोडं थोडं पाणी घालून मी अशी कणिक मस्त अशी मी मळून घेतलेली आहे. जास्त मऊ सुद्धा मळायची नाही कणिक, अशा पद्धतीने मळायची आहे. आता याला मी थोडंसं वरून तूप लावून घेणार आहे. तुम्ही तेल सुद्धा लावू शकता, कारण तूप आणि तेल थोडंसं वरून लावलं की आपली जी लाटी आहे लाटताना ती पोळपाटाला चिकटत नाही. आता हे पीठ मी झाकून ठेवणार आहे 10 मिनिटासाठी. तर बघा, 10 मिनिटं झालेली आहेत. आता याचे मी उंडे करून घेणार आहे मी याचे. इथं बघा, मी 3 उंडे करून घेणार आहे एका साईजचे. बघा, आता मी पहिला उंडा घेतलेला आहे लाटायला. अजिबात चिकटत नाही पोळपाटाला.
अशा पद्धतीने ही लाटी आपण लाटून घेणार आहे. आता बघा, याच्यानंतर आपण याच्यावर खसखस लावून घेणार आहोत. खसखस आपण कापण्यांवर लावून घेतोच. कापण्या सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता खसखसवरून टाकल्यानंतर पुन्हा एकदा लाटून घ्यायची आहे, कारण खसखस ही आपली या पिठामध्ये आतमध्ये व्यवस्थित बसली जावी याच्यासाठी पुन्हा एकदा लाटून घ्यायची आहे लाटी. आता दुसऱ्या सुद्धा बाजूने मी खसखस अशीच लावून घेणार आहे. आता खसखस लावून सुद्धा मी पुन्हा एकदा हे लाटून घेणार आहे. आता ही लाटी आपल्याला एकदम चपातीसारखी पातळ लाटायची नाही. हे बघा, मीडियम ठेवायची आहे. एकदम जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. आता याच्यानंतर मी ही डायमंड शेपमध्ये कापण्या कापून घेणार आहे अशा पद्धतीनं. बघा, इथं मी डायमंड शेपमध्ये कापण्या या कट करून घेतलेल्या आहेत. आता मी सुरीच्या साहाय्याने बघा त्या व्यवस्थित मोकळ्या करते. खाली चिकटल्या असतील तर त्या व्यवस्थित मोकळ्या होतील. बघा, अशा पद्धतीमध्ये या मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि कापणी ही अशीच असते साईजला. छोटी असली तर ती शंकरपाळी होते, त्याच्यामुळे याच साईजमध्ये मी सगळ्या कापण्या कट करून घेणार आहे. बघा, अशा मी डायमंड शेपमध्ये सगळ्या कापण्या कट केलेल्या आहेत. आता दुसऱ्या सुद्धा मी उंड्यांचे असेच कापण्या कट करून घेते. बघा, आता इकडे मी तेल तापत ठेवलं होतं एका साईडला. आता आपलं तेल गरम झालं हे कसं ओळखायचं, तर थोडी मी पिठाची गोळी तेलामध्ये टाकली. 3 ते 4 सेकंदानंतर जर ती वर आली तर समजायचं की आपलं तेल व्यवस्थित हे तापलेलं आहे. तर बघा, आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे. आता एकदम सावकाश तेलामध्ये या कट केलेल्या कापण्या आपल्याला सोडायच्या आहेत. आणि आपल्याला या सगळ्या कापण्या मीडियम गॅसवरच तळायच्या आहेत. मोठा गॅस करायचा नाही किंवा एकदम कमीसुद्धा गॅस ठेवायचा नाही. काळजीपूर्वक कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त अशा टम्म फुगायला लागलेल्या आहेत आपल्या कापण्या. आणि व्यवस्थित या आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. गॅस आपल्याला हा मीडियमच ठेवायचा आहे, कारण मोठ्या गॅसवर कापण्या या करपल्या जातील. याच्यासाठी मीडियम गॅसवरच आपल्याला या सगळ्या कापण्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. बघा, मस्त असा कलर आलेला आहे कापण्याला अशा प्रकारे, आणि मस्त अशा भाजून सुद्धा झालेल्या आहेत. आता या व्यवस्थित मी काढून घेते. मी वा, खूप छान. बघा, किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या कापण्यांना. आणि पूर्ण सगळं तेल निथळून द्यायचं आहे. आता मी दुसरा घाणा सुद्धा तळायला घालते. तेलामध्ये सावकाश कापण्या सोडायच्या आहेत आणि या सुद्धा मीडियम गॅसवर आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. बघा, मस्त अशा या सुद्धा कापण्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झालेल्या आहेत कापण्या. बघा, खसखस सुद्धा मस्त दिसत आहे आपल्या कापण्यांवर. आणि मऊ मस्त अशा झालेल्या आहेत कापण्या. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आषाढ स्पेशल कापण्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.